पायाखाली झोपून उभ्या जगाला माझ्या राजाने आमका एक अफजलखान उभा सोडला होता. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान, या नवतेच अफजल खान. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. तेच गोड दड पायदळ फौज फाटालही बक्क. अंगीत हातीच पळ पाहणारा चळचळ. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. लेकीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शेतीची, त्यासे नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. जी 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 माझ्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्या खान दौलत डुलत, खान दौलत डुलत. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला.
ठेवा